बदलापूरच्या विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज उत्साह, आनंद आणि शिकण्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला. उमंग फेस्ट 2025 या विशेष कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं. या फेस्टमध्ये एज्युकेशनसोबत मज्जा कशी करता येते याचं उत्तम उदाहरण इथे दिसलं. लहान मुलांसाठी विविध शैक्षणिक गेम्स, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज, मेंटल स्किल गेम्स, स्पोर्ट्स टास्क्स अशा अनेक उपक्रमांची खास आखणी करण्यात आली होती. मुलांनीही या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास अगदी बघण्यासारखा होता. फक्त मुलंच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या पेरेंट्सनाही हे सर्व अनुभवायला मिळावं याचीही विशेष काळजी घेतली गेली होती. पेरेंट्ससाठी ठेवलेल्या खास गेम्स आणि टीम ॲक्टिव्हिटीजमुळे संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार बनलं. मुलं आणि पालक एकत्र खेळताना पाहणं हा स्वतःमध्येच एक हृदयस्पर्शी क्षण होता. विहा इंटरनॅशनल स्कूलची खासियत म्हणजे ते नेहमीच लहान मुलांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि शिक्षणासोबत मजा यांचं सुंदर मिश्रण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असते. आणि उमंग फेस्ट म्हणजे त्या सर्व प्रयत्नांचं एक सुंदर प्रदर्शन. आजच्या या कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की शिक्षण फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नसतं. ते अनुभवातून, खेळातून आणि उत्साहातूनही मुलांना खूप काही शिकवू शकतं. So I can say Umang is not just an event for the institution, it is a educational learning for creativity and community spirit. The purpose of Umang is to integrate the education with the experience to make learning joyful through an educational fair that inspire the curiosity in every child. So Umang brings the students, parents, educators and entire social fabric of the Badlapur together, and which encourage to have every child to explore and innovate and shine. So this year we have the overwhelming response by the participation of Badlapur people. So the response we received last year is more double than. So I hope that the trust, affection and love for our community which is shown towards the Viha International School Badlapur has grown up. So we wanted to thank all the parents, students, educators for their enthusiastic support for Umang. Thank you.